आदित्य, आदित्य, माझं ऐक. काय झालंय? कुठेतरी आग लागल्यासारखी इतकी का घाई करतेस? काय झालंय? आग लागलीये किंवा लागणार आहे असं समज तू. म्हणजे तू शांत हो, शांत हो आणि मला नीट सांग नक्की काय झालंय ते. आदित्य, मला आता उत्तराचा मेसेज आला होता. मग? अरे पोलिसांना कळलंय जीजू कुठे आहेत, ते गेलेत आता त्यांना परत आणायला. काय? हा. पण हे कसं शक्य आहे? हा? म्हणजे आपल्याला कुणीच कसं नाही सांगितलं? हेच तर माहित नाही. नाही नाही, मला सांग, उत्तराला हे कसं कळलं? मे बी ताईने तिला सांगितलं असेल. हा, आणि म्हणूनच कदाचित मीरा कोणालाही न सांगता ऑफिसमधून निघून गेली. मी तिला ना फोन करून विचारते. हे नाही नाही, कुणालाही फोन करू नकोस. तू जर आता मीराला फोन केलास तर आपल्याला हे सगळं कसं कळलं याचा प्रश्न पडेल तिला. हे आदित्य, पण तिने आपल्यालाही सांगितलं नाहीये. मलाही कळत नाही मीराने आपल्याला का नाही सांगितलं अजून. आपल्याला हे न सांगण्यामागे नक्कीच काहीतरी कारण असणार. कदाचित हा ट्रॅप असू शकतो. आदित्य, पण मी तिची सख्खी बहीण आहे, तरी तिने मला काही सांगितलं नाहीये. आता पण काय करायचं? काहीच नाही, हे सगळं शांतपणे बसून बघायचं. वासू? आदित्य, वासूला यातलं काही माहित असेल का रे? माहित नाही, असेलही कदाचित. तू एक काम कर, तू वासूचा अंदाज घे. हा, त्याला काही माहित असेल तर तुला नक्कीच सांगेल तो. येस, मी बघते. एक मिनिट, सांभाळ. वासूला कोणताही संशय येता कामा नये. आदित्य, डोंट वरी. बोला मिसेस कामत. रागिणी मॅम, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मिस्टर कामत सापडल्याची न्यूज मी उत्तराताईंना दिली आहे. ओ गुड, ग्रेट. बरं मला सांगा, हे सांगितल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर काही बदल जाणवला का तुम्हाला? म्हणजे त्यांच्या वागण्या बोलण्यात काही फरक जाणवला? नाही, म्हणजे तसं काही नेमकं नाही सांगता येणार मला. किंवा काही बदल झाला जरी असेल तरी कदाचित लक्ष नव्हतं माझं. सॉरी. बरं, बघू. काही काळजी करू नका. आता बघू नक्की काय होतंय ते. पण मॅम, मला ना खरंच कळत नाहीये, तुम्ही हे सगळं मला का करायला सांगितलं? म्हणजे मिस्टर कामत सापडल्याची अशी खोटी न्यूज मला उत्तराताईंना का द्यायला लावली? कळेल, लवकरच कळेल तुम्हाला आणि आम्हालाही. मला सांगा, आत्ता कुठे आहेत मिस उत्तरा? त्या घरातच आहेत का? काय झालंय नक्की? नाही, झालं काही नाहीये, बस त्यांच्यावर जरा लक्ष ठेवायला हवं. तुम्हाला काय म्हणायचंय? म्हणजे तुमच्या मते या सगळ्याच्या मागे उत्तराताई? असा अंदाज आहे आमचा. आम्हाला वाटतंय की या सगळ्या मागे कदाचित उत्तरा असू शकते. अर्थात हा फक्त एक अंदाज आहे, खरं खोटं आपल्याला कळेल लवकरच. मॅम, मला प्लीज सांगा तुम्ही, म्हणजे मिस्टर कामत खरंच सापडले नाही आहेत का? नाही, बट डोंट वरी, ते सापडतील लवकरच. आपण पूर्ण प्रयत्न करतोय. थँक्यू.
मिस्टर कामात लवकरात लवकर घरी परत येऊ द्या प्लीज. मॅडम ने उगाच उभं केलं इथं. इथे कशाला कोण येते आता. आपली ड्युटी म्हणून करायची. हा मॅडम. हा खरात मी सांगितलं तिथेच आहात ना? हो मॅडम तिकडेच उभा आहे पण इकडे कोण दिसत नाही अजून. येईल 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 सावज बाहेर येईल खरात. नीट लक्ष ठेवा तुम्ही. आता कुठे आपण शिकारीला डिवचलंय. जरा धीर धरा. आता तुम्ही म्हणताय म्हणजे येईल कदाचित नाही का. अहो नाही मॅडम शिकार बाहेर आलीये. हो आणि रिक्षा पकडण्याचा प्रयत्न करते. ग्रेट. मी म्हटलं होतं ना शिकार बाहेर येणार. आता नीट लक्ष ठेवा तिच्यावर. हो हो नीट लक्ष आहे माझं. आणि खरात आपल्याला तिला पकडायचं नाहीये. ती कुठे जाते कोणाला भेटते काय करते या सगळ्याची माहिती गोळा करायची आपल्याला फक्त. हो 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 लागा कामाला. हो मॅडम. ऑटो. काय झालं? मॅडम तुम्हाला दुसरी रिक्षा बघावी लागेल. का? माझी रिक्षा बंद पडली. अरे तुझ्या रिक्षात प्रॉब्लेम होता तर आधी सांगायचं ना मला. आम्ही दुसरी रिक्षा पकडली असती. मॅडम आत्ताच बंद पडली ना. आधी कसं सांगणार. जेव्हा समजलं तेव्हा सांगितलं. चल मला दुसरी रिक्षा पकडून दे. मॅडम तुम्हीच बघा ना प्लीज. मला माझी रिक्षा रिपेअरिंगला न्यावी लागेल. काय रे फुकटचे पैसे मिळवण्यासाठी किती नखरे करता. हा मॅडम पैसे नसतील द्यायचे ना नका देऊ पण असं काही नका बोलू प्लीज. जाऊ दे. तुझ्याशी वाद घालण्यात मला इंटरेस्ट पण नाहीये आणि तेवढा वेळ पण नाहीये. हॅलो मॅडम. बोला खरात काय खबर? अहो मॅडम त्यांची रिक्षा बंद पडली. दुसरी रिक्षा शोधतायत. बरं ठीक आहे तुम्ही लक्ष ठेवा पण काही अंतरावर उभे राहा. जरा लांब राहा. तिला कळायला नको आपण तिच्यावर लक्ष ठेवतोय. हो मॅडम पण मला असं वाटतं आता रिक्षा शोधण्यात जर वेळ गेला तर त्यांचं पुढचं काम होणार नाही. आणि त्यांचं पुढचं काम नाही झालं तर आपल्या हाती फारसं काही लागणार नाही. खरात असं काहीही होणार नाही. एक करू का मॅडम. त्यांना रिक्षा मिळून देऊ का मी. त्यापेक्षा एक काम करा ना. तुम्ही स्वतःच गाडीवर बसून घेऊन या ना त्यांना. हो चालेल. खरात सॉरी मॅडम. जेवढं सांगते तेवढं करा ना. लांबून लक्ष ठेवा. स्वतःचं डोकं लावू नका. हो बी अलर्ट. हो मॅडम. मी डिस्टर्ब तर करत नाहीये ना तुला? अगं नाही नाही काही काय. बस बस बस. काही इनफॅक्ट काम करतच नव्हतं मी. लक्षच लागत नाहीये त्याच्या. आय नो. पण आता मूड ओके आहे ना तुझा? ओकेच म्हणायला हवं आता. आणि सॅड राहून तरी काय होणार. हा म्हणजे जीजू आता लवकरात लवकर परत आले तर सगळं कसं नीट आणि नॉर्मल होईल. आपण सगळे परत एकदा नवीन नवीन प्रोजेक्ट्सवर काम करू शकू. काय नो म्हणूनच तर म्हटलं सॅड राहून काही होणार नाही. अच्छा म्हणजे सापडलेत का जीजू? अरे म्हणजे
तुला काही कळलं का? म्हणजे कोणाचा फोन वगैरे आला का तुला? तुला कोणी काही बोललं का? का ग? का ग म्हणजे काय? असू तूच आता म्हणालास ना की आता सॅड राहून चालणार नाही वगैरे, म्हणून मला असं वाटलं की तुला काही कळलंय, म्हणजे पोलिसांनी वगैरे फोन करून तुला काही सांगितलंय. अच्छा अच्छा, तसं होय. मला 2 मिनिटं कळलंच नाही तू काय विचारतेस मला नेमकं. सांगितलं का तुला कोणी काही? म्हणजे काही लीड मिळालंय का केसमध्ये? नाही ग, म्हणजे पोलिसांचा नाही आलाय अजून काही फोन वगैरे. तुला काय झालंय? तू अशी इतकी अस्वस्थ का वाटतेस मला? मी? अरे काही नाही, म्हणजे जिजू लवकरात लवकर परत यावे असं वाटतंय ना, बस एवढंच, बाकी काही नाही. हा बरोबर आहे, मलाही तसंच वाटतं. येईल देव लवकर परत, नक्कीच. बरं ते असू दे. तू काही खाल्लंयस का? नाही, पण भूक नाहीये मला आता. अशी कशी नाही, आत्ता लागेल भूक. आपण काहीतरी छान मागवूयात आपल्यासाठी. वासू नको, म्हणजे तू तुझ्यासाठी मागव ना, मी माझं काम करते. अगं थोडंसं खाऊन जा ना. वासू खरंच नको. ओके ठीक आहे. बरं ऐक मधुरा, काळजी करू नकोस. देव येईल लवकरात लवकर. मी माझ्या केबिन मध्ये. मीराताई, तुमची कॉफी थंड होईल, लवकर या. थँक्यू. उत्तराताई कुठे? त्या त्यांच्या खोलीत गेले असतील. देवदादा येणार आहेत ना, म्हणून स्वागताची तयारी करत असतील. मीराताई, तुम्ही कसला विचार करताय? नाही, काही नाही. अहो, इतका विचार करू नका. तुमच्या चेहऱ्यावर आनंद दिसला पाहिजे. म्हणजे आता देवदादा सापडले, ती किती मोठी गोष्ट आहे. आनंद दिसतच नाहीये तुमच्या चेहऱ्यावर. हो, नाही तसं नाही, आनंद झालाच आहे मला, पण तो चेहऱ्यावर दिसत नाहीये. ताई, मला काय वाटतंय की आता दुर्वाला ना आपण सगळं सांगून टाकूया की देवदादा सापडलेत आणि ते लवकरात लवकर घरी येणार आहेत. रोज रोज तिला वेगवेगळी कारणं सांगून माझीही कारणं आता संपलीये. ती कसली खुश होईल हे सगळं ऐकून. हो, खरंच खूप खुश होईल ती, पण तिला काय आणि कसं सांगू ना कळतच नाहीये मला. तर यात कसला विचार करायचा आहे? ती आली ना की सरळ सांगून टाका देवदादा परत येणार आहेत. तिला खरंच खूप बरं वाटेल. गीता, तुला खरं सांगू? ताई, नेमकं काय झालंय? गीता, तुला खरं सांगू? काय झालंय ताई? तुम्हाला काय सांगायचंय? मिस्टर कामत सापडले नाहीयेत. अहो काय ताई, तुम्ही काय बोलताय? अहो आता इथे तुम्ही मगाशी सांगितलं ना की देवदादा सापडलेत, पोलीस त्यांना आणायला गेलेत. मग हे काय बोलताय तुम्ही? हो, मला माहितीये, मला रागिणी मॅमचा फोन आला होता, पण मी जे काही सांगितलं ते सगळं खोटं आहे. खोटं? ताई, असं का केलं तुम्ही? हो, म्हणजे मला रागिणी मॅमचा फोन आला होता हे खरं आहे, पण रागिणी मॅमचा फोन आला आणि त्यांनी मला सांगितलं की उत्तराताईंना सांगा की मिस्टर कामत सापडले.
मी त्यांना याचं कारण विचारल्यावर त्या मला म्हणाल्या की तुम्हाला कळेल हळूहळू. पण रागिनी मॅडमनी असं का केलं असेल? तेच तर कळत नाहीये ना. मला खरंच समजत नाही हे सगळं काय चाललंय. खरं त्यांची खोटं बोलून काय साध्य करणार आहेत रागिणी मॅम? हे सगळं काय चाललंय ना, मला खरंच काहीच कळत नाहीये. मलाही कळत नाहीये गीता. पण हे बघ, मी तुला खरं खरं सांगितलंय, पण तू यातलं कुणाला काही सांगू नकोस हा. नाही. आपण रागिणी मॅमवर विश्वास टाकलाय ना, हा. त्या काही ना काही योग्यच करते, मला खात्री आहे. हो तर. अरे देवाशिष कामत? बोला खरं. हॅलो मॅडम, मी उत्तराचा पाठलाग करत तिकडे रायबाग एरियामध्ये आलोय. इकडे फारसं कोणी नाहीये, पण उत्तरा एका माणसाशी बोलती, त्याला बाजूला घेऊन. हो ओके. कोण आहे तो? काही लक्षात येत आहे का? मला वाटतं तो देवाशिष कामत आहे. काय? देवाशिष का? खरं तुम्हाला खात्री आहे तो देवाशिष कामत आहे? नाही म्हणजे मला असं वाटतंय की ते देवाशिष कामतच आहेत. असं वाटतंय म्हणून होतं का खरात? तुम्हाला खात्री आहे का की तो देवाशिष कामतच आहे म्हणून? हो मॅडम, मी व्यवस्थित बघतो आणि तुम्हाला सांगतो. नाही, तुम्ही फोन सुरू ठेवा आणि मला लगेच सांगा काय ते. हो हो. हॅलो खरात, काय चाललंय? इतका वेळ का लागतोय? सांगा मला पटकन. हो मॅडम. काय हो? देवाशिष कामत आहेत का ते? नाही म्हणजे ते देवाशिष कामत नाहीयेत मॅडम, तो दुसराच कोणतरी माणूस आहे. खरात तुम्ही आता फोनवर आहात म्हणून. इथे माझ्या समोर असतात ना तर. सॉरी मॅडम. अहो काय सॉरी काय म्हणता तुम्ही सारखं? नीट काम करा ना जे सांगितलंय ते. आता तो देवाशिष कामत आहे असं समजून मी सुद्धा इथून निघाले असते तर किती घोळ झाला असता. नाही मॅडम, नाही म्हणजे हो मॅडम. खरंच काय चाललंय हे? नीट लक्ष ठेवा त्या दोघांवर. ते कुठे जातात, कोणाला भेटतात, काय करतात, सगळी माहिती काढा. हो मॅडम. आणि खरंच त्या माणसाचा चेहरा नीट लक्षात ठेवा. तो कोण आहे याचा पत्ता लागला तरच खरं काय ते हाती लागेल आपल्या. हो मॅडम. आता तुम्ही काळजीच करू नका मॅडम, तू आता माझ्या तावडीतून सुटतच नाही. आधी तुमच्या तावडीतून मला कोणीतरी सोडवायला हवं. म्हणजे काही नाही, कामात लक्ष द्या. हो मॅडम, ठेवतो मॅडम. आता मी म्हणते ना तसंच करावं लागेल. दुसरा कुठलाही ऑप्शन नाही आपल्याकडे. आणि हो, जरा घाई करा, लवकरात लवकर माझं काम पूर्ण करा. हो मॅडम, पण अशी घाई करून काम कसं होणार? कसं होणार म्हणजे? का नाही होणार? व्हायलाच पाहिजे. तुम्हाला हव्या त्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत मी. हो मॅडम, पण तुम्हीच म्हणालात ना पोलिसांना कामत सापडलेत म्हणून. पण जर ते आले मग काम कसं होणार? पोलिसांना या सगळ्या गोष्टी कळणार मग. त्याची काळजी तुम्ही करू नका. सगळ्या गोष्टी सॉर्ट आउट होईपर्यंत आपल्याकडे वेळ आहे. हे सगळं नेमकं काय घडलंय हे पोलिसांना कळेपर्यंत आपलं काम झालेलं असतं. ठीक आहे, मी माझ्या परीने प्रयत्न करतो. प्रयत्न नाही, काहीही झालं तरी माझं काम हे पूर्ण झालंच पाहिजे. हो करतो मी. आणखी एक महत्वाची गोष्ट, हे काम पूर्ण झालं की तुमचा आणि माझा काहीही संबंध नाही. तुम्ही मला ओळखत नाही आणि मी तुम्हाला ओळखत नाही. ठीक आहे, ते लक्षात आहे माझ्या मॅडम. ठीक आहे, मग माझं काम पूर्ण करा आणि पोलिसांना संशय येईल असं काही वागू नका. जरा जपून राहा. हो. बर, काम पूर्ण झालं की मला फोन करा. नाहीतर नको, मेसेज करा, मीच करेन तुम्हाला कॉल. ठीक आहे. ओके, बाय.
हॅलो मॅडम,